बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। एनडीए कडून आता निमंत्रण नाहीये, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही, जयंत पाटील यांचं वक्तव्य आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरण आणि या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट ही घेण्यात आली, असं जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती आहे। कारण जाहीर आहे, माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं। त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो। मला हे कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात। राजू खरे पूर्वी शिवसेनेत होते, त्यांचे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत। मागच्या वेळी पवार साहेब आले त्यावेळी पवार साहेबांची बॅनर त्यांनी लावलेले। मला कळत नाही, आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना। आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत। स्वर्गात इंद्र आणि राज्यात देवेंद्र असं निलेश चंद्र मुनी म्हणतात। महाराष्ट्राचा राम देवेंद्र फडणवीस असा उल्लेख निलेश चंद्र मुनी यांनी केलाय। स्वर्गातनी इंद्र आणि दिल्लीतनी नरेंद्र आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजीच्या भूमीवर देवेंद्र देवाभाऊ आहे आणि ही देवाभाऊची सरकार आहे आणि देवाभाऊ एक कट्टर हिंदुत्वाचे प्रचारक आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा मार्ग आणि रास्ता पुरा महाराष्ट्रामध्ये जगात आणलेला आहे। रामरक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं, कारण की त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत, तो गुलाता, तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं। नागपुरातली त्यांची आवश्यकता नाही, हनुमान चालीसा करायची आणि रामरक्षा करायची। धनंजय मुंडे यांच्या पदाचा दुरुपयोग करतात, बाकीचे मंत्री विकास करण्याकरता मंत्रीपद घेतात, तर धनंजय मुंडे हत्या करण्याकरता घेतात, अशा शब्दात मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आहे। अजितदादाच्या पक्षाकडून त्या परळीला त्याला न्याय दिला जातो, त्या धन्याला त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु ते तुमचा आशीर्वाद घेऊन इकडे खुनं करतोय। गोरगरिबांच्या लेकरं कसे वाढवायचे, किती पोटाला चिमटा घेऊन आईबापांना ते लेकरं मोठे करावे लागते, ज्याच्या त्याला लेकरं माहीत असतात। फडणवीस साहेब, तुम्ही याची जाणीव ठेवा। अजितदादाच्या पक्षाने सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे की ह्यो तिकडं पदाचा दुरुपयोग इकडं खुनं करण्यात करतो। बाकीचे मंत्री विकास करण्यासाठी मंत्रिपद घेत आहेत आणि हे मंत्रिपद खुनं जिरवण्यासाठी, गुंडगिरी जिरवण्यासाठी घेत आहेत। अमित ठाकरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे। दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सोनम वांगचूक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो। लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं। पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे। ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टरसमोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले। त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे। हे कुठच्या परिस्थितीत पण जगतोय। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे, तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।